आषाढी एकादशी अत्यंत महत्वाचा दिवस. भगवान विष्णूंना, विठ्ठल, भगवान रुक्मिणी मातेला असा हा समर्पित दिवस आहे. या दिवशी सगळीकडे विठ्ठल विठ्ठल हे आपल्याला ऐकायला मिळत असतं. तर या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना एक वस्तू अर्पण करून नंतर ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायची आहे. जर ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावली तर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल. कारण विष्णूंना आपण ती वस्तू अर्पण केलेली आहे. जिथे विष्णू तिथे माता लक्ष्मी. जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते. कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णू हे अतिशय प्रिय आहेत. म्हणून विष्णूंना एक गोष्ट अर्पण करून नंतर आपल्याला ती आपल्या मुख्य दरवाजाला लावायची आहे. इडापिडा, नकारात्मकता, वाईट गोष्टी, या करणी बाधा या घरापासून दूर राहतील आणि मग काय होईल, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या घरामध्ये मुलं वगैरे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगतीसाठी मार्ग खुले होतील. अडीअडचणी, दुःख जे आहे तर ते येणार नाहीत. तर बघा, आषाढी एकादशी निमित्त तुम्ही हा उपाय कराल तर तुम्हाला त्याचा भरभरून फायदा होईल. घरामध्ये बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी घरामध्ये व्रत केलं जातं, उपवास केला जातो आणि या दिवशी तुळशीला सुद्धा खूप महत्व आहे. विठ्ठलाच्या मंदिरात तुम्ही गेले तर आपण नेहमी बघतो की विठ्ठलांचा फोटो असू द्या किंवा काही असेल विठ्ठलांचं, तिथेही तुळशी असतेच असते. विठ्ठलांना तुळशीची माळ सुद्धा अर्पण केली जाते. तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुळशीचा एक छोटासा उपाय करायचा आहे, तो मी सांगते. याआधी बघा, तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, गुलाबाचं फुल अर्पण करायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्या यथाशक्तीने बघा, या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. त्यानंतर या दिवशी बघा, केळीच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते. कारण केळीमध्ये आणि पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. त्यांची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे आणि तुळशीची पूजा तर करायचीच आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी यांचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल. कारण बघा, हे दिसायला जरी वेगवेगळे असले तरी ते एकच रूप आहेत. म्हणजे सगळे जरी वेगवेगळे असले, आपल्याला दिसायला वेगळे वेगळे असले तरी ते एकच आहे. तर तुम्हाला विष्णूंचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो, मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणी यांचा मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांना तुम्हाला तुळशीची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे. आता बघा, मूर्ती छोटी असली तरी माळ म्हणजे तुम्ही अगदी तुळशी जी आहे ती आषाढी एकादशीला तोडू नका. सगळ्यात पहिलं आदल्या दिवशीच तुम्हाला दुपारी म्हणजे संध्याकाळच्या आत तुम्हाला तुळशी तोडून ठेवायची आहे. तुळशीची पाने तुम्हाला पहिले तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि अलगदपणे तुळशीची पानं तोडायची आहेत. किंवा तुम्ही विकत आणली तरी व्यवस्थित बघून घ्या. ती तुळशी जी आहे त्याची तुम्हाला छान माळ बनवायची आहे आणि ही माळ जी आहे ती तुम्हाला विष्णूंना अर्पण करायची आहे. ठीक आहे. आणि यानंतर ती जी माळ आहे ती दिवसभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुमचं व्रत वगैरे झाल्यानंतर ती तुम्ही विष्णूंना अर्पण केलेली किंवा विठ्ठलांना, स्वामींना अर्पण केलेली जी माळ आहे, तुळशी माळ, ती तुम्हाला घेऊन तुमच्या मुख्य दरवाजाच्या एका कोपऱ्याला लावू शकता किंवा मध्यभागी लावू शकता. आता फार मोठी माळ तर आपण घरात अर्पण करत नाही. आपली मूर्ती जी आहे तर ते छोटे असतात. छोटीशी एवढीशीच माळ असेल तर व्यवस्थित ती तुमच्या घरामध्ये लावू शकता. बघा, तुळशीचे आपल्याला गुणधर्म पण माहिती आहे की ती निर्जंतुक असते. तुळशीचा बऱ्याच औषधांमध्ये सुद्धा उपयोग केला जातो. पण तर त्याच्यामुळे ही तुळशीची माळ घराच्या इथे लावल्यामुळे सगळ्या प्रकारचे वास्तुदोष आहेत ते दूर होतात. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. तुमच्या घरामध्ये ती वास करू लागते. अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदायला लागते आणि माता लक्ष्मी ही आकर्षित होते. त्यामुळे तुम्हाला विष्णूंना अर्पण केलेली ही तुळशीची माळ आहे ती तुम्हाला मुख्य दरवाजाला लावायची आहे. जेणेकरून करणी बाधा, दुःख, संकटे, इडापिडा या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या घरापासून लांबच राहतील. तर हा उपाय बघितला तर अतिशय सोपा आहे, पण याचा गुणधर्म, याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. घरामध्ये बघा, सततची भांडणं, कटकटी, विनाकारण रोजच्या रोज काही ना काही अपेक्षा नसतानाही अगदी क्षुल्लक कारणावरून भांडणं होत असतात. अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा मोठमोठे भांडणं होत असतील किंवा इतर काही वाईट संकटे, दुःख, म्हणजे अपेक्षा नसताना सुद्धा अचानकपणे मोठे दुःख येतात. हे का होतं, तर घरामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणात असेल तर हे असं होत असतं. आणि ती नकारात्मकता घालवण्यासाठी अशा काही शुभ दिवशी जर तुम्ही उपाय केले तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होतो. आषाढी एकादशीचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हा दिवस वाया न जाऊ देता सांगितलेले छोटे छोटे जमतील तेवढे उपाय करा. फार मोठे आणि वेळ लागणारे उपाय मी अजिबात सांगितलेले नाहीत. फक्त भगवान विष्णूंना आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी अर्पण करून तुम्ही ती मुख्य दरवाजाला दुसऱ्या दिवशी लावायची आहे. किंवा बघा, मंदिरामध्ये सुद्धा या दिवशी तुळशी खूप मोठ्या प्रमाणात अर्पण केली जाते. तिथली तुळशी तुम्ही थोडीशी आणून नंतर ती मुख्य दरवाजाला लावली तरी सुद्धा चालेल. तर हा उपाय तुम्ही करून बघा, त्याचा प्रभाव तुम्हाला 100% जाणवेल, अनुभव यायला लागतील. तर हा उपाय आणि ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.